बघा, आज मी बनवणार आहे पालक, बटाटा आणि वालाच्या बियाची भाजी. पहिले बटाटे कापून घ्यायचे याप्रमाणे. तुम्हाला जेवढे छोटे पाहिजे किंवा मोठे पाहिजे तसल्या फोडी करू शकता तुम्ही. बटाटे कापून झालेले आहेत. बटाट्याला पाण्यात टाकायचं. पालक कापून घ्यायची. पालकला बारीक बारीक कापायचं याप्रमाणे. पालक कापून झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं. स्टीमर घेतलेला आहे. स्टीमरमध्ये पाणी टाकायचं. स्टीमरची जाळी ठेवायची. बटाटे टाकायचे. वालाच्या बिया टाकायच्या. मीठ टाकायचं. थोडी हळद टाकायची. मिक्स करून घ्यायचं. स्टीमरचं झाकण लावून घ्यायचं. गॅस ऑन करायचा. गॅसवरती स्टीमर ठेवायचं. 10 मिनिटं स्टीम होऊ द्यायचं. भाजी बनवण्यासाठी साहित्य: हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. 1 टमाटर कापून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर कापून घेतलेला आहे. आले लसणाची पेस्ट आहे. मसाल्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे. हा काळा मसाला घेतलेला आहे. हा आगरी मसाला घेतलेला आहे. बघा, 10 मिनिटं झालेली आहेत. बटाटा आणि वालाची बी स्टीम झालेली आहे. भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. 2 माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. जिरं टाकायचं. कापलेली हिरवी मिरची, अद्रक लसूणचं पेस्ट, कापलेला कांदा परतून घ्यायचं. कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा. कापलेला टमाटा परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद, मसाले. मसाल्याला छान भाजायचं तेलामध्ये. मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं. मसाल्यानं तेल सोडलेलं आहे बघा. छान भाजले मसाले. स्टीम केलेले बटाटे आणि वालाच्या बिया मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या. परतून घ्यायचं. कापलेली पालक परतून घ्यायचं. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. कोथिंबीर टाकायची. परतून घ्यायचं. बघू शकता, भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा बटाटा, पालक आणि वालाच्या बियाची भाजी कशी झाली ते.